नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीत शिक्षण सप्ताह उपक्रम साजरा करण्याबाबत आपणास परिपत्रक जाहीर करण्यात आले होते. साप्ताहिक उपक्रम आपण आपल्या शाळेत साजरा करत आहोत. या उपक्रमांच्या माध्यमातून आपण जे फोटो व्हिडिओ आपण काढलेले आहेत, आता आपणास शासनाने दिलेल्या या लिंकवर फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करायचे आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया. सर्वप्रथम डिस्क्रिप्शनला दिलेल्या या वेब लिंकवर क्लिक करून या पेजला रिडायरेक्ट आपण होणार आहोत. या पेजला आल्यानंतर आपण वरती पाहू शकतो गेटवे टू शिक्षा सप्ताह इव्हेंट्स मीडिया सबमिशन. या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम UDAS नंबर आपल्या शाळेचा टाकून घ्यायचा आहे. UDAS नंबर टाकल्यानंतर आपल्या शाळेचं नाव, जिल्हा आणि तालुका हे ऑटो सिस्टममध्ये या ठिकाणी येणार आहे. मी माझ्या शाळेचा या ठिकाणी UDAS नंबर टाकलेला आहे. या ठिकाणी माझ्या शाळेचं नाव, आपली मॅनेजमेंट सिस्टीम, डिस्ट्रिक्ट आणि तालुका हा आलेला आहे. UDASवरून ही माहिती घेण्यात आलेली आहे. त्याच्यापुढे आपल्याला मुख्याध्यापकाचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ईमेल ID आणि मोबाईल नंबर हा आपल्या शाळेचा किंवा मुख्याध्यापकाचा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी माझी सर्व माहिती या ठिकाणी मी टाकून घेत आहे. या ठिकाणी व्यवस्थितरित्या ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला प्रोसेस टू मीडिया सबमिशन असे आपल्याला टॅब देण्यात आलेली आहे. या टॅबला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढचं पेज आपल्यासमोर या ठिकाणी येणार आहे. मी ही सर्व माहिती भरून सबमिट या बटनावर क्लिक केलेलं आहे. पुढील पेज आलेलं आहे डे वाईज शिक्षा सप्ताह मीडिया सबमिशन. या ठिकाणी UDASवरनं ही सर्व माहिती आलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकतात 1 ते 7 दिवस जो आपण सप्ताहामध्ये उपक्रम घेणार आहोत त्या दिवसांची या ठिकाणी वरती डे बाय डे असं देण्यात आलेलं आहे. फर्स्टला क्लिक केलं, फर्स्ट डेची माहिती भरू शकतो, सेकंडला, थर्डला, फोरला असं डे वाईज आपण ही सर्व माहिती या ठिकाणी भरू शकणार आहोत. या ठिकाणी मी फर्स्ट डे सिलेक्ट केलेला आहे. या ठिकाणी टीचिंग लर्निंग मटेरियल TLM हा फर्स्ट डे होता. या ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेट हे आपल्याला भरून घ्यायचं आहे, किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. आणि या ठिकाणी आपल्याला अनेक अशा ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. आपल्या शाळेत आपण पहिल्या दिवशी ज्याही ॲक्टिव्हिटी आपण आपल्या शाळेमध्ये घेतलेल्या आहे त्या या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पोस्टर विथ स्लोगन, पझल्स, 3D मॉडेल्स, टॉय असे अनेक गेम या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. या व्यतिरिक्त जर वेगळी आपण ॲक्टिव्हिटी घेतली असेल तर ऑदर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे सर्व आपल्याला या ठिकाणाहून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि सिलेक्ट केल्यानंतर पुढील टॅब आपल्यासमोर देण्यात आलेली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला आपण ह्या ॲक्टिव्हिटी पब्लिश केलेल्या आहे का? जसं फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, व्हॉट्सअप आहे आणि यूट्यूब आहे. आपण नक्कीच आपल्या शाळेत जे उपक्रम घेतले असेल ते आपण शेअर केले असणार. तर या ठिकाणी आपल्याला कोणत्या प्लॅटफॉर्मला आपण शेअर केलेले आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी किती मीडियाला आपण शेअर केला आहे ते या ठिकाणी आपल्याला तो नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पुढे आपल्याला रिमार्क्स जर लिहायचं असेल तर या ठिकाणी ते ऑप्शन देण्यात आलेलं आहे. लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी ते सेव्ह होणार आहे. त्यानंतर पुढे आपल्याला जे इव्हेंट्स आपण ज्या फोटो काढलेले आहे इव्हेंट्सचे ते फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं आहे, मॅक्झिमम त्या फोटोंची साईज ही 5 MB असावी. 5 MBच्या वरती असेल तर तो फोटो या ठिकाणी एरर येणार आहे, अपलोड होणार नाही आहे. म्हणून आपल्याला आधी 5 MBचा जो फोटो आहे तो व्यवस्थितरित्या आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या PCमध्ये व्यवस्थित त्याची MB ही रिड्यूस करून आपल्याला ठेवणे गरजेचं आहे. या ठिकाणी 1 ते 5 फोटो आपण अपलोड करू शकतो आणि
6 नंबरला आपल्याला व्हिडिओ अपलोडचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. त्याची देखील साईज ही 50 MBच्या वरती नको असं आपल्याला या ठिकाणी रिस्ट्रिक्शन देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कोणत्याही दिवसाचे 5 फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करता येणार आहे. या ठिकाणी चूज फाईल दिलेला आहे. त्या बटनावर क्लिक करून आपण ती फाईल किंवा तो फोटो आपण या ठिकाणी अपलोड करू शकणार आहात. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि सेकंड डे त्याची माहिती आपल्याला सेकंड डेची माहिती या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायची. दुसरा दिवस आपला आहे मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस FLN डे. फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी FLN. या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेट संख्या विचारण्यात आलेली आहे. सेकंड आहे नंबर ऑफ टीचर पार्टिसिपेट. थर्ड आहे नंबर ऑफ कम्युनिटी मेंबर्स पार्टिसिपेटेड. आणि फोर्थ आहे नंबर ऑफ वर्कशॉप, सेमिनार्स, पॅनल, डिस्कशन कंडक्टेड त्यांची संख्या या ठिकाणी लिहायची आहे. त्याच्यापुढे आहे नंबर ऑफ अवेअरनेस सीझन कंडक्टेड. या ठिकाणी जर आपण जनजागृती केली असेल तर या ठिकाणी ती संख्या आपल्याला टाकून घ्यायची आहे. पुढे आपल्याला या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज आपण ज्या शाळेत घेतलेल्या आहे त्या या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटी आपल्यासमोर देण्यात आलेल्या आहे. त्या ॲक्टिव्हिटी आपण ज्या शाळेत घेतल्या असेल त्यांना आपल्याला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. टिक मार्क या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं आहे. FLN मेला असेल, टॉकिंग ऑफ निपुण आपण प्रतिज्ञा घेतली आहे. म्हणजे जे ॲक्टिव्हिटी घेतल्या आहे आणि या व्यतिरिक्त घेतल्या असेल तर आपल्याला ऑदर या बटनावर क्लिक करून आपल्याला ते या ठिकाणाहून सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पहिल्या दिवसाला भरलं त्याच पद्धतीने या ठिकाणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर नंबर ऑफ सोशल मीडिया पोस्ट किती शेअर केले आहे ते या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. आणि त्यापुढे आपल्याला इव्हेंट्सचे फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे. आपण पहिल्या दिवसाचं बघितलं त्याच पद्धतीने या ठिकाणी इव्हेंट्स आपल्याला देण्यात आलेले आहे. या ठिकाणी देखील आपल्याला मॅक्झिमम साईज ही 5 MBच्या आतली पाहिजे. 5 MBचा वर असेल तर एरर किंवा हा फोटो अपलोड होणार नाही आहे. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. हे 1 ते 5 फोटो हे आपल्याला 5 MBच्या साईजमध्ये तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला एक व्हिडिओ अपलोड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ हा कंपल्सरी नाही आहे. व्हिडिओ अपलोड केला तरी चालेल, नाही केला तरी चालणार आहे. त्यानंतर सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस असे आपल्याला 7 दिवसांची माहिती या ठिकाणाहून आपल्याला भरता येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.